मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। छत्रपती संभाजीनगर येथे आरटीई मधून विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत नसल्यामुळे इम्तियाज जलील यांनी शाळा प्रशासनाला चांगले सुनावले आहे। या संदर्भात पालकांनी व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। SBOA स्कूल जे आहे त्याच्यामध्ये आरटीईच्या खाली खूप सारे मुलामुलींना ऍडमिशन साठी जिल्हा परिषदने प्रस्ताव पाठवला होता, पण त्यांनी ते स्कूल मॅनेजमेंट जे आहे त्यांना ऍडमिशन देत नाही होतं। त्याचं कारण हे आहे की त्यांना जे रिइंबर्समेंट मिळायला पाहिजे, जे आरटीईच्या नियमाखाली एका मुलगाच्या मागे जे सरकार कंपेन्सेट करतं, रिइंबर्स करतं, ते पैसे मागच्या 7-8 वर्षापासून त्यांना मिळालेलं नाही आहे। त्यांचं बोलणं ही खरं आहे की एक प्रायव्हेट स्कूल आहे, त्यांनाही पगार द्यायचे आहे टीचर्सला। मग मी जिल्हा परिषद CEO साहेबांना बोललो, मग हे स्कूलचे जे ट्रस्टीज आहे त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आज इथे येऊन जे प्रिन्सिपल आहे आणि त्यांच्या स्टाफ सोबत चर्चा करून काय तोडगा काढता येईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सर्व मुले जे आहे त्यांना या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे। बाकी जे वेगळं जे इश्यू आहे, तुम्हाला कंपन्सेशन, रिइंबर्समेंट जे मिळायचे आहे ते एक वेगळी गोष्ट आहे। त्याच्यासाठी ते स्कूलने कोर्टामध्ये पण गेलेले आहे, पण ते इश्यूला आपण साईडला ठेवून आता जून पासून त्यांचा सेशन सुरू झालेला आहे। आता सप्टेंबर येत आहे, खूप लॉस ऑलरेडी झालेला आहे। म्हणून मी जिल्हा परिषद CEO साहेबांना, विकास मीना साहेबांना आता बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक मीटिंग लवकर लावा, 2 दिवसामध्ये याचा तोडगा काढा आणि हे जे आरटीई खाली जे अधिकार आहे, केंद्र सरकारचा नियम आहे, केंद्र सरकारने पास केलेला एक ऍक्ट आहे, त्याच्याप्रमाणे या स्कूलला ऍडमिशन द्यायलाच पाहिजे। बाकी इश्यू जे आहे ते सॉल्व्ह करता येईल। सर, पण हाच शाळेचा विषय नाही आहे, इतर शाळांचा पण हाच विषय आहे की त्या ठिकाणी जे गरीब घरची मुलं आहेत त्यांना ऍडमिशन मिळत नाही, त्यांना कागदपत्राची पूर्तता करण्याला समर्थ होत नाही। काय आहे की आमच्याकडे ही अशा प्रकारची तक्रार आलेली आहे। जेव्हा एक स्कूल स्टार्ट करण्यात येतं तर त्यांचं एक स्टँडर्ड त्यांना मेंटेन करायचं असतं, म्हणून ते काय आहे की आरटीईच्या खाली जे येणारे ऍडमिशन्स असतं ते रिजेक्ट करतं काही ना काही कारण देऊन। हे जिल्हा परिषद शिक्षण विभागाची जबाबदारी आहे की जे स्कूल्स आरटीई मध्ये येतात त्याच्यामध्ये एकदा आपली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक ऍडमिशन तिथे होत आहे का नाही होत आहे हे बघण्याची जबाबदारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आहे। आणि कोणीतरी याच्यामध्ये काही कारण दाखवून ऍडमिशन रिजेक्ट करत असेल तर जिल्हा परिषदला हे अधिकार आहे त्या स्कूलचा रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याचा ही अधिकार जे आहे ते त्यांच्याकडे आहे। म्हणून मी विकास मीना साहेबांना, जिल्हा परिषद CEOना हे सांगणार आहे, कुठे अशा प्रकारची तक्रार येत असेल तर कडक कारवाई त्या स्कूलवर करावी। विषय असा होता की पोर्टल मध्ये आरटीईचं नाव दाखवलेलं आहे, पण हे लोक म्हणताय स्कूलवाले की आमचं आरटीई मध्ये नाव नाहीये। मग आम्ही फॉर्म जेव्हा भरले तेव्हा मग SBOचं ऑप्शन दिसायला नव्हतं पाहिजे आणि मग आता दिसला आहे, आमचे नंबर इथे लागलेले असून सुद्धा हे लोक ऍडमिशन घेत नाहीये। ते सांगतायत की रिफंड आम्हाला मिळालेला नाहीये अगोदरच्या मुलांचा, मग नवीन मुले कसे घेणार। मग त्यामुळे आम्ही माननीय आपले जलील साहेबांना आम्ही बोलवलं, त्यांना रिक्वेस्ट केली की आमचं ऍडमिशन ह्या स्कूलमध्ये झालं पाहिजे। 2 दिवसामध्ये जर झालं नाही तर आम्ही मोठं ऍक्शन घेणार आहे यांच्या स्कूलवरती। फर्स्टला घेणार आहे, पहिल्या वर्गामध्ये। काय नाव? मनीषा पंकज रणदिवे। मी जवळजवळ 8 दिवसापासून हे पालकांच्या संपर्कात आहे। यातले काही पालक आज सगळेजण भेटले मला। मी 20 तारखेला CEO साहेबालाही एक मेसेज टाकला, याची कल्पना दिली आणि 4 दिवसापासून या शाळेत येतोय आम्ही। पण तिथले जे प्रिन्सिपल आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोर्टात रीट दाखल केली, कोर्टाचा जो निकाल येईल तो येईल। पण आमचं म्हणणं असं होतं, कोर्ट शाळा ही भांडत राहील पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, म्हणून आमची एक विनंती, आज माजी खासदार जलील साहेब आले होते, ते सगळ्या पालकांच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही जेव्हा आत बसलो तेव्हा त्यांनी CEOला फोन लावून या गोष्टीची कल्पना दिली। त्यानंतर CEO म्हणले, बाबा यांनी जर 2 दिवसात ऍडमिशन नाही घेतले तर FIR दाखल करू।
पण आम्ही एक विचार केला की संस्था इथली आपले विद्यार्थी तिथं जाणार आहे, तर बा त्या FIRच्या याच्यात न जाता दोघांचं हे होऊन आणि विद्यार्थ्यांचं ऍडमिशन व्हावं हीच एक चांगली भूमिका तिथं आम्ही मांडली पालकाच्या वतीनं. तर मलाही विश्वास आहे की या 2 दिवसामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होईल असे या ठिकाणी मला वाटलं. आणि जर समजा याच्यानंतर नाही झालं तरी इथून पुढे जेव्हा जेव्हा पालकांना माझी गरज पडेल तेव्हा मी अवेलेबल राहील आणि विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत मी शांत बसणार नाही. माझं नाव विक्रम सिंग पवार. निकाल लागला त्यानंतर 24 तारखेला सगळ्यांनी तेरणा हायस्कूल जवळ जे ऑफिस आहे तिथं सगळ्यांनी फॉर्म भरले होते. त्यानंतर 26-27 तारखेपासून त्यांनी सगळ्यांचे अनाउन्समेंट लेटर वगैरे देणं चालू केले होते. 5 ऑगस्ट पर्यंत सर्व पालकांजवळ अनाउन्समेंट लेटर आली. त्यानंतर आम्ही शाळेमध्ये चक्रा मारल्या. त्यानंतर आम्हाला दरवेळेस एकच उत्तर भेटलं, सोमवार आलं की मंगळवार, मंगळवार आलं की बुधवार, बुधवार नंतर शनिवार, नंतर सोमवार, असे उत्तर आम्हाला 8-10 दिवस भेटत गेले. त्यानंतर 15 दिवस आम्ही गेटवरनच रिटर्न गेलो. आम्हाला मध्ये एंट्री भेटली नाही. एंट्री जरी भेटली तरी आम्ही 1, 2, 3 असे वेगवेगळे पालक जात होतो. सर्व पालक आम्ही एकत्र यायला आम्हाला खूप दिवस लागले. हे आम्ही फक्त मागच्या हप्त्यामध्ये 8 दिवसापासून आम्ही एकत्र यायला लागलो. त्यानंतर सर्वांची भेट झाली, सगळ्यांचा ग्रुप झाला आणि जेवढे RTचे पालक आहेत टोटल 57 मुलांचे सध्या हे झालेले आहेत व्हेरिफिकेशन. इथले नगरपालिकेचे व्हेरिफिकेशन पण झाले आहेत. जर शाळेला ऍडमिशन द्यायचे नव्हते तर त्यांनी व्हेरिफिकेशन पण करायला सांगायचं नव्हतं नगरपालिकेला. नगरपालिकेनं प्रत्येक पालकांचे घरातून व्हेरिफिकेशन केले. ज्यांचे घर भाडे तत्वावर होते त्यांना त्यांनी 1000-500 रुपये खर्च करून ऍफिडेविट करून बॉन्ड करून सगळ्या गोष्टी पूर्ण करायला लावल्या. त्यांनी त्या गोष्टी सुद्धा केल्यात कारण त्यांना मुलांच्या भविष्याचा विचार होता. सगळे डॉक्युमेंटसाठी त्यांनी खूप पळपळ केली. लोकांनी 8-10 दिवस सुट्ट्या टाकल्यात, सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यात. त्यांच्या ज्या टर्म्स कंडिशन आहेत यांच्या हो, कॉर्पोरेशनच्या हो, ZPच्या हो, त्या सगळ्या पूर्ण केल्या. त्यानंतर आम्ही जयश्री चव्हाण मॅडमकडे आम्ही जवळपास सर्व पालक 3 ते 4 वेळेस जाऊन आलो. त्यांनीही उत्तर हेच सांगितलं, शाळेवर ढकललं आणि शाळेकडे आल्यानंतर त्यानंतर आमची मॅनेजमेंट कमिटी महाजन सर आणि गोयल सर आहेत ते उत्तर देतील. आम्ही त्यांना जर फोन केला तर ते आमच्यावर सकारात्मक चर्चा करत नाहीत. फक्त एक शब्द आम्ही आमच्या स्टाफला सांगू किंवा प्रिन्सिपल मॅमला सांगू. आमच्यासोबत 1 मिनिटाच्या वर कोणी पूर्णपणे बोललेलं नाही. आता शाळेमध्ये आल्यानंतर आज मान्य खासदार इम्तियाज जलील सर आले होते. ते सोबत असताना आम्हाला थोडं सकारात्मक उत्तर भेटलेलं आहे. तरी पण त्यांनी 2 दिवसाचा वेळ मागितला आहे. 2 दिवसात बघू काय निर्णय होतो काय नाही. 2 दिवसानंतर आम्हाला कठोर पावलं उचलावं लागतील कारण यांनी जे सांगितलेलं आहे यांचा कोर्टाचा निकाल त्यांनी सांगितलं 2 तारखेला लागणार आहे. पण 2 ला लागो तो 20 ला लागो. 2 ला लागला म्हणजे त्याच दिवशी आमच्या पूर्ण ऍडमिशन भेटेल असं नाहीये. त्यांचे निर्णय काय लागतो त्याच्यावर अवलंबून आहे. तो निर्णय सकारात्मक लागेल अशी अपेक्षा आम्ही आता यांच्या बोलण्यानंतर आम्ही करत नाही. फक्त आता खासदार साहेब आज येऊन गेलेले आहेत त्यानंतर आम्ही ठरवू. 2 दिवस त्यांनी आम्हाला वाट बघायला सांगितलेली. 2 दिवसानंतर आम्ही सर्व पालक काहीतरी निर्णय घेऊ. आपल्या मुलाला किती ऍडमिशन फर्स्ट साठी विलास भागवत, मुलाचं नाव शिवांश विलास भागवत.